मॉर्निंग गाईज. तर आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता मी चाललो आहे घरी. पाऊस मला कॉलेजला पण जायचं 10 वाजेपर्यंत. तर घरी जाऊन आंघोळ करून कॉलेजसाठी निघालो. आपल्याला सेट मेकिंगचं खूप काम बाकी आहे. तर आशिष बाईक जात ब्लॅटामध्ये चाललो आहे घरी. पनवेल बसमध्ये आहे आता सध्या. तर चला, गुड मॉर्निंग. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. तर आता जस्ट आलो, लगेच आंघोळ केली आणि आता चाललोय कॉलेजसाठी. रेनकोट आणि हे सगळं एवढं असं घातलंय बाबा, पावसाची नाही गोळ्यांशी वाचायचं आहे. बघा ना पाऊस थांबनाच पाऊस नुसता धाड 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 पडतोय बघा. रेनकोटचा पण काही फायदा होत नाही. इथून ना कुठून तरी पाणी जातच. चला कॉलेज आता काय नो ऑप्शन. Guys, this is theater life. त्याला बघा रेनकोट मध्ये वाजव. हो 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 हो. तेच आहे. ट्रिपल एक्सेल रेनकोट घातला असं वाटतं. आता आपण सामान आणायला चालू आहे. आपल्याला डिस्टेंपर घ्यायचं आहे पेंटिंगसाठी. आणि सीन असा आहे की पाऊस बघा भाई, वाहून जाशील तू तर मागच्या मागे. आपण हार्ड आहे क्या. चला आता काय, मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये कधी हा रेनकोट घातला नाही. पॅन्ट शर्टवाला काढायचा वैताग. चलो मी हेल्मेट पण फुल ऑन. कोविड-19 मध्ये असायचेत ना ते चेक करायचे, तशी फिलिंग येते. हेलो काय मेरे जो भी गिने चुने सब्सक्राइबर है वो बोलते हैं कितना रेज इंसान है. अल्टरनेट डेज में ये लोग खाने आते हैं बाहर. सो गाइस, हाँ, लेट मी इन्फॉर्म यू कि हम लोग सुबह 6 से सुबह 9 से शाम के 8 बजे तक कॉलेज में रहते हैं. रिहर्सल्स करते हैं, सेट मेकिंग रहता है, बहुत एक्सर्शन वाला काम रहता है. तो घर जाते जाते भूख लगती है. एंड हमारी गलती नहीं, हमारी अभी घर जाने से पहिले इधर गिर गई तो फिर देख. माझ्या बहिणीने कमेंट केले दर दुसऱ्या दिवसांनी खात राहतो. बहीण आता काय करू, तुला भाव प्रिय आहे का? मी खाल्लं नाही तर मी अर्ध्या रस्त्यात पडेल. कमेंट चक्कर आली होती मला, चक्कर आली होती बघा. डुलत होतो मी, डुलत. नो वरीज, बस अभी कुछ 2-3 दिन ही खा सकते हो. सच दिवस गाइस. ए तारक मेहता इज क्या ओजी मैन. खाना खाते वक्त तारक मेहता जरूरी है. तर गाइस, अपने को लाइफ का पहला कोलॅबोरेशन आहे. अँड मला शून्य आयडिया आहे काय. तर आपल्या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर फ्रेंडला मी विचारलं काय केलं पाहिजे, कारण की त्याने 3-4 कोलॅबोरेशन केले. तर बिकॉज ऑफ दिस गाय थोड़ा आइडिया मिला है. होपफुली अच्छा हो. और 4-5 ब्रांड्स है. ब्लॉग देखे में आएंगे. बिकॉज ऑफ यू गाइस, तुम लोग के प्यार और दुआओं की वजह से ये सब हो रहा है. हे गाइस, तर पूर्ण दिवस काम करून थकून घरी आल्यावर जर हे असं उत्तम, स्वादिष्ट आणि सुंदर काही बघायला मिळतं तर सगळी जी काही थकान आहे ती छूमंतर होऊन जाते. स्पेशल थँक्स टू दिस गर्ल. मी बनवले हे शॉप मधून आलंय पिझ्झा देणे मला. वा, ओहो, गरम आहे. कितना खातात का पिझ्झा. गाईज, गणपती येणार म्हणजे गणपती बाप्पांची आवडती गोष्ट म्हणजेच मोदक येणार. प्लस माझ्या बहिणीच्या हाताचे स्पेशल कोणते मोदक आहेत? केसर मोदक. एक नंबर. 2 बनवले होते, सकाळी 1 खाला आणि आता शेवटचा माझाच आहे, कारण की मला कुणाच्या तोंडाकडे बघत बसायचं नव्हतं. त्यामुळे आता मी तुम्हाला रिॲक्शन दाखवतो. क्या बात है, क्या बात है गाईज. मला न्याय पाहिजे गाईज. माझी मम्मी झुंबा करत होती. झुंबा करताना तिच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला.
ग्लास फेकून मला मारते, तिथे का ठेवला बोलते. काय आहे? कैसा आहे? कौन सा मम्मा है भाई? ये ऐसा ऐसा थोड़ी होता है भाई, ये गलत है भाई. नमस्कार गाईज, शेफ विवेक इन द हाऊस. आता 1 वाजलेत आणि आपल्याला भूक लागले. तर ब्रेड मिल्क अशी काहीतरी रेसिपी आहे जी मला केव्हापासून बनवायची होती आणि फायनली मी आता ती बनवणार आहे. तर लेट्स मेक इट. तर गाईज, या रेसिपीसाठी आपल्याला काहीशे असे महत्वाचे इंग्रेडियंट्स लागणार आहेत जे फारसे जास्त नाही आहेत. तर सर्वात पहिला आपल्याला पॅन, काय बोलतात त्याला, फ्राय पॅन हे घ्यायचंय. बटर, दूध आणि वेदिकाने एक चॉकलेट सिरप बनवून ठेवलेलं ते, आणि महत्वाचं म्हणजे ब्रेड. गाईज, सर्वात पहिले आपण टाकणार यात थोडंसं बटर. आधी आपण ब्रेड मस्तपैकी थोडेसे असे क्रंची करून घेऊयात आणि मग त्यावरती ब्रेड असे मस्तपैकी थोडेसे गरम करूयात. गरम सिरप इज्जत नहीं. बघा, खाने के मामले में नो कंजूसगिरी. मेरे बहन ने चॉकलेट सिरप बनवलंय, ती बोलते इज्जत में लगाने का. अरे अक्का सफा चाट करेल मी. घे तो ले लिया. ट्रायपॉड खोलने का आलास. खूप खूप सॉरी गाईज, या प्रकारे आपला व्हिडिओ अर्धवट थांबला कारण की आपल्या फोनचा स्टोरेज संपला होता. तर गेले 15-20 मिनिटं मी स्टोरेजच क्लिअर करत होतो. तर चला आपण आपली रेसिपी कम्प्लीट करूया, जी 5 मिनिटाची होती पण ती अर्ध्या तासावर गेले. तर आता आपण मस्तपैकी चॉकलेट सिरप ब्रेडला लावून घेऊयात. क्या बात आहे. तर आपण असे लेयर्स बनवून ठेवलेत. आपण याला पॅन वरती बटर टाकून हलक्या फ्लेम वरती गरम करूयात. तर गाईज, आता आपण दूध टाकणार आहोत. ये जरा जवळ गाईड. आई थिंक इतना काफी है. तो इसको और 5 मिनट हम दूध में अल्टी पल्टी करते रहेंगे एंड देन इट इज रेडी टू ईट. आई थिंक इट्स रेडी. तर सर्व करूयात एकदम जेंटली. ठीक है गाइस, मैंने अपने बहन से एक चीज सीखी है कि डिश भले तुम लोग की कितनी ही वाहियात टेस्ट करे, लेकिन प्रेझेंटेशन A1 होना चाहिए. गाइस, आपण थंडीमध्ये कोको पावडर घेतला आणि यावर थोडा कोको पावडर, काय बोलतात त्याला, स्प्रिंकल करू. गाइस, इट इज टेस्टिंग टाइम. बघूयात कसं झालं. आणि मी जे काय असेल ते जेन्युइनली सांगेल. खराब झालं असेल तर खराब झालं असेल आणि मी वेदिकाला पण टेस्ट करायला देणार आहे. तर चला टेस्ट करूयात. हियर वी गो गाइस, हियर वी गो. क्या बात है भाई, चॉकलेट सिरप से ज्यादा बटर लग रहा है. नॉट बैड, बट बटर थोड़ा ज्यादा डल गया है, बट अच्छा लग रहा है गाइस. यू शुड ट्राई इट. बस बटर कम डालना. इसको सिखाया मैंने कैसा गैस चालू करता है, मेरे को बोलता है. अभी मेरा बहन टेस्ट करके दिखाएगा. एक बाइट प्लीज. अरे नहीं मरेगी तू भाई. यार वी गो. क्या बात है, इधर से ही पता चल रहा है कितना भरोसा है. अच्छा. देखा, इतना भी बुरा नहीं बना. मम्मा दूर से ही सलाम दे दिया मम्मी ने. कोई बात नहीं, मैं खाऊंगा. तर गाइस, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तर भारी आहातच. तुम्ही माझ्या ब्लॉगला एवढं प्रेम देतात की मलाही अजून असे चांगले ब्लॉग्स क्रिएट करावेसे वाटतात. आणि तुमच्याच प्रेमामुळे माझ्यातली एनर्जी अशी एकदम ओव्हर झाली. आता मला असं वाटतंय काहीतरी जास्तच ओव्हर वाटतंय. पण ठीक आहे, मजा येते मला ब्लॉग करायला. तर चला, जास्त बडबड झाली, आता ब्लॉगला एंड करूयात आणि लव्ह यू गाईस. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायचा. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायचा.